चक्काजाम आंदोलन आहे। बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आज चक्काजाम आंदोलन होईल। शेतकरी, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार चक्काजाम आंदोलनात सहभागी होणार आहेत। शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाच्या मागणीला हमीभाव मिळावा यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। आपल्यासोबत स्वतः प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आहे। काय मागणी घेऊन तुम्ही परत चक्काजाम आंदोलन करताय? मागणी तीच आहे, कर्जमाफीची तारीख निश्चित केली पाहिजे। तुमच्या शेतमजुरांचं अजूनही वित्त मंडळ आणि अपघात विमा लागू केला पाहिजे। मेंढपाळांचा विषय तसाच आहे, मच्छीमारांचा विषय तसाच आहे आणि अपंगांचे किमान 8 प्रश्न बगर पैशाचे प्रलंबित आहे। साधे निर्णय घ्यायचे, परिपत्रक काढायचे, ते सुद्धा मीटिंग होऊन त्याच्यावर काहीच तोडगा निघाला नाही। काल समिती गठीत केली कर्जमाफीच्या बाबतीत आणि त्यांनी सांगितलं हे उपाययोजना करेल। आता मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं कर्जा 7/12 कोरा करणार आणि मुख्यमंत्री असं म्हणतात होता का आता काही दुष्काळ पडला का, आता कर्जमाफीची ती वेळ आहे का, अशा पद्धतीचं त्या कर्जमाफीला बगल देणं काही फार उचित नाही आहे। आपण काहीतरी मुदत सांगावी का यापर्यंत आमचा अहवाल तयार होईल आणि या तारखेला आम्ही कर्ज प्रस्ताव कॅबिनेट समोर आणू आणि कर्जमाफी करू। चक्काजाम कसं राहणार, काय आवाहन करणार आहे तुम्ही? आणि पोलिसांनी धरपकड केली अशी पण माहिती मिळते। नागपूरच्या एसपीनं खूप मनावर घेतलेलं दिसतं आणि ज्या जिल्ह्यात चक्काजाम जाणीवपूर्वक डिटेन करून अडवण्याचा कमी प्रयत्न करू तिथे चक्काजाम डबल करू आणि आम्ही स्वतः जाऊन करू। म्हणून पोलीस अधीक्षकांना, पोलिसांना आमची नम्र विनंती आहे का 2 घंट्याचा 2 तासाचा चक्काजाम आहे तो शांततेनं आमचे कार्यकर्ते किंवा शेतकरी बांधव करणार आहे। सर्वपक्षीय आहे, मीच म्हणतो म्हणून नाही तर सर्वपक्षीय लोकांनी तसं आवाहन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून जो शांततेत चक्काजाम होईल तो करू द्यावा। बच्चू कडू कुठे कुठे आंदोलन? मी आता अचलपूर, चांदूर बाजार, अमरावती आणि मग संभाजीनगर, लातूर आणि नांदेड। जोपर्यंत कर्जमाफीची घोषणा होणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती।